रसिक हो, खुळखुळा नावाचा कार्यक्रम मी आपल्यासमोर सादर करणार आहे. खुळखुळा हे माझे पुस्तक आहे आणि त्या पुस्तकामध्ये विनोदी लेख मी लिहिलेले आहेत. तसं बघायला गेलं तर मी नकलांनी सुरुवात केलेली आहे. माझ्या आयुष्याची सुरुवात नकलाकार म्हणून झाली. तर काही काही छोट्या छोट्या नकला मी आपल्यासमोर सादर करतो. पहिली नक्कल जी होती, जेव्हा पूर्वीचे माईक जे होते, एखादा वक्ता जर जेव्हा यायचा भाषण करायला तेव्हा नेमका माईक दगा द्यायचा त्याला. म्हणजे तो उभा राहिला उभा की अशी एक शिटी वगैरे काहीतरी यायची आणि मग तो आजूबाजूला बघायचा कोण शिटी मारतोय. परंतु त्याचं भाषण सुरू व्हायचं. तर वक्ता जेव्हा तो भाषण करायचा तेव्हा त्याला हे नाही कळायचं की मध्ये मध्ये माईक बंद पडतोय. तर माईक मध्ये मध्ये बंद पडायचा, पण तो बोलतच राहायचा आणि तो बोलताना त्याचे हावभाव जे होते ते प्रेक्षकांना फक्त ऐकू यायचे. मधून मधून भाषण ऐकू यायचं. ते भाषण कसं करायचं? माझ्या बंधू आणि भगिनीनो, आज मी आपल्या समोर उभा आहे आणि आपण कारण मला माहिती आहे की आज देशाची परिस्थिती काय आहे ती आलेलो आहे. आज देशाची परिस्थिती काय आहे. परवा मी शिवाजी पार्कला हे होते, तिकडे पलीकडे मी गेलो, मला कळे ना काय झालंय ते. त्यानंतर त्या बाजूला गेलो आणि शिवाजी पार्कच्या दुसऱ्या बाजूला चौपाटीवरती जोडती असं करत होते ते. त्यामुळे मला वाटतं की देशामध्ये जे काही चाललंय, 5 वर्षानंतर मी जेव्हा येईन तेव्हा तुम्ही मला असं मी तुम्हाला सांगतो. धन्यवाद. तर माईक बंद पडण्याची नक्कल. दुसरी नक्कल होती त्यावेळेला की ग्रामोफोन. एक छान ग्रामोफोन होता पूर्वी, त्याला चावीचा ग्रामोफोन आपण म्हणायचे. तर ग्रामोफोनाला चावी दिली जायची आणि रेकॉर्ड लावायची. 7/8ची ती कचकड्याची छान तबकडी होती आणि त्या रेकॉर्डवरती विशिष्ट गाणं असं लागायचं, जुनं गाणं असायचं. तर ते गाणं स्पीड कमी व्हायचं अधूनमधून आणि मग ते गाणं कसं ऐकू यायचं. तर ही नक्कल जी होती ती आमचे नकलाकार वाघमारे म्हणून होते, तेही नक्कल करायचे. फार मजेदार नक्कल होती ती आणि ती नक्कल पाहून मी सुद्धा करायला लागलो. आणि आज बऱ्याच वर्षानंतर, मी माझं वय सांगत नाही किती आहे ते, पण बऱ्याच वर्षानंतर मी ही नक्कल सादर करतोय. राधा ना बोले ना बोले ना बोले रे, ना बोले ना बोले ना बोले रे, घूंघट के पटना खोले 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 खोले, ना बोले ना बोले ना बोले. तर अशा तऱ्हेने ती रेकॉर्ड वाजायची. तिसरं एक होतं, जरा एक कुठची तरी नक्कल मी होती. तुमच्याकडे पाहतच नाहीये, कमाल फार दुर्लक्ष होत आहे कारण प्रेक्षक फार मी चांगले होते. आठवण करून देते की एक नक्कल अशी होती की 2 स्टेशन एकदम लागतात. ती नंतर अनेक चित्रपटात पण घेतली बहुतेक गेली. याच्यामध्ये मी एका कॅसेटमध्ये पण, दुनियेला शेंडीला नावाची माझी एक कॅसेट नाही, होती. अमिताभ बच्चनच्या चित्रपटात हो, पण ती हो, नक्कल मराठी, हो. ती जरा करून दाखव. बरोबर. 2 स्टेशन्स म्हणजे पूर्वीचे रेडिओ, जसं आता मी सांगितलं बिघडलेला माईक, बिघडलेला ग्रामोफोन, आता बिघडलेला रेडिओ. त्या रेडिओवरती 2 स्टेशन एकाच वेळेला लागतात. एका स्टेशनवरती वनिता मंडळवरती एक बाई भजी कशी करावी ते सांगत असतात. दुसऱ्या स्टेशनवरती पेलवान व्यायाम कसा करावा ते सांगत असतो. आणि अधूनमधून ते स्टेशन एकाच वेळेला लागतात. म्हणजे आता ऐका, आपल्याला आता भजी कशी करावी ते आमच्या ह्या मंडळानं सांगणार आहे. तर ऐका भगिनीनो, हे सर्वात प्रथम की नाही 2 मोठे कांदे घ्या आणि दुसरा हात वर करा. हात वर केल्यानंतर तो हात पुन्हा खाली करा आणि कांदा कापायला घ्या. कांदा कापता कापता कापून झाल्यानंतर त्यामध्ये मीठ, मसाला, मिरची टाका आणि डावा पाय वर करा. डावा पाय वर केल्यानंतर 2-3 वेळा हलवा आणि त्यानंतर तेल घ्या. तेल चांगलं कढईमध्ये टाका, तापायला द्या आणि त्यानंतर आपल्या अंगाला ते लावा. अंगाला तेल लावल्यानंतर खाली बसा, पुन्हा उठा, खाली बसा आणि एक पिठाचा गोळा आतमध्ये सोडा. भजी चांगली तापू द्या. भजी चांगली तापली की तुम्ही भजी बाहेर काढा आणि उताणे पडा. पाहुण्याला भजी नक्की आवडेल. पाहुणे भजी खातील आणि तुम्ही मागच्या बाजूने निघून जा.